जय महाराष्ट्र. आज आतापर्यंत आपण फिजिक्सच्या वेगवेगळ्या टर्म रोटेशनल डायनामिक्स या लेसन मधल्या बघितलेले आहेत. सर्वात पहिले आपण त्याचे ऍप्लिकेशन बघितले, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, त्याच्यानंतर कोनिकल पेंड्युलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, इतके आपले टॉपिक झालेले आहेत. आता आपण नवीन पार्ट चालू करणार आहोत आणि तो मेजरली पार्ट कशावर डिपेंडेंट असेल तर तो आहे मुवमेंट ऑफ इनर्शियावर. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपल्याला व्हेरियस गोष्टी यामध्ये बघायच्या आहेत. त्याची कायनेटिक, एखादी बॉडी रोटेट करताना त्याच्यावर कायनेटिक एनर्जी किती लागते, त्याच्यावर मुवमेंट ऑफ इनर्शिया किती लागतो, हे आपल्याला या व्हिडिओत बघायचं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नक्की काय? मुवमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन जी असेल ती तुमच्यासाठी इझी डेफिनेशन ती म्हणजे द क्वांटिटी दॅट मेजर हाऊ मच अ बॉडी रेजिस्टर स्पिनिंग फास्टर ऑर स्लोअर. ज्या वेळी किंवा अशी क्वांटिटी जी काय करते, एखादी वस्तू ज्यावेळी फिरत असते त्याला रेजिस्ट करण्याचं काम करते, त्याला आपण सिंपली मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणत असतो. आणि जो काय त्याचा एसआय युनिट आहे, तो एसआय युनिट आहे तो तुमचा केजी पर मीटर स्क्वेअर. त्याचा जो काही डायमेन्शन आहे तो आहे ml स्क्वेअर. आता हे एसआय युनिट डायमेन्शन तुम्हाला कशासाठी दिलेलं आहे तर हे तुम्हाला सीईटी असेल किंवा MSCET असेल किंवा जेई अशा एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जो काही मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा समेशन ऑफ MI/RI स्क्वेअर आणि वरती एन आणि आय ची जी काही व्हॅल्यू असते ती किती असणार आहे, 1 इतकी असणार आहे. आता हा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही फॉर्म्युला आहे तुम्ही प्रत्येक जागेवर यूज करू शकत नाही. हा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे तो बेसिक फॉर्म्युला झाला. आता हा जो काही फॉर्म्युला आहे तो आपण जशी आपली कंडिशन चेंज होते तशा प्रकारे आपण फॉर्म्युला चेंज करू शकतो. फॉर पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे ज्या वेळेस एखादी रिजिड बॉडीवर सिंगल पार्टिकल असेल, बरोबर, त्यावेळेस आपण जो काही मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला घेणार आहोत तो आहे I = mr स्क्वेअर. आणि फॉर अ व्हेरी स्मॉल ऑर लेस मास, ज्यावेळेस आपण नंबर ऑफ पार्टिकल घेऊ किंवा पार्टिकल घेऊ त्यांचा वजन खूप कमी असेल, जो काही मास आहे तो खूप कमी असेल, त्यावेळेस आपण त्याचा फॉर्म्युला घेतो I = (r²) dmr. आतापर्यंत आपण काय बघितलं तर मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नक्की काय किंवा त्याचा फॉर्म्युला काय. पण आता तो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया अप्लाय करणार आहोत. आणि सर्वात पहिले जो काही तुमचा टॉपिक आहे तो म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे ज्या वेळेस एखादी बॉडी रोटेट करत असते, बरोबर, विथ द स्पीड ऑफ ओमेगा, मग त्याच्यावर किती वेळ, त्याची पहिली गोष्ट त्याची वेलोसिटी किती असणार आहे आणि त्याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आपल्या डायग्राम दिसतो बघा, डायग्राम मध्ये काय दिलं तर एक रिजिड बॉडी दिलेली आहे. रिजिड बॉडी म्हणजे काय तर अशी बॉडी ज्याचा काही स्पेसिफिक शेप असा नाही आणि ती एका ऍक्सेस वरनं काय करते तर रोटेट करत आहे. आणि जी काय रिजिड बॉडी आपण घेतली त्याच्यावर आपल्याला 3 पार्टिकल दिसतात. एक पार्टिकल त्याचा m1 इतका मास आहे, सेकंड पार्टिकल त्याचा m2 इतका मास आहे, थर्ड पार्टिकल त्याचा mn इतका मास आहे. आणि प्रत्येक पार्टिकल हा सेंटर पासून काही डिस्टन्सवर आहे. म्हणून जो काय m1 पार्टिकल जो काय आहे तो r1 इतक्या डिस्टन्सवर आहे, m2 हा r2 इतक्या डिस्टन्सवर आहे आणि mn हा rn इतक्या डिस्टन्सवर आहे. मग जी गोष्ट आपल्या डायग्राम मध्ये दिसते ती आपल्याला पहिली गोष्ट वर्डिंग मध्ये लिहायची. सो लेट कन्सिडर अ रिजिड बॉडी विथ मास m. जी काही रिजिड बॉडी आहे तिचा मास जो काय तो आहे m इतका. अजून आपल्याला काय दिसतंय तर ती जी काही बॉडी आहे ती काय करते, रोटेट करते. द रिजिड बॉडी इज रोटेटिंग ऍट स्पीड ओमेगा इतक्या स्पीडवर काय करते ती तर रोटेट करत आहे, बरोबर. मग आपल्याला पहिली गोष्ट काय काढायला लागेल तर प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काढायला लागेल त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे. त्याच्या अगोदर जी काय लिनियर व्हेलॉसिटीचा जो काय फॉर्म्युला आहे तो आहे लिनियर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज v = r ओमेगा. जो काही लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तो किती आहे तर r ओमेगा इतका आहे. आता जो आपल्याला प्रत्येक पार्टिकलची स्पीड काढावी लागेल, कारण की आपल्याला फक्त एक रिजिड बॉडी दिलेली नाही, त्या रिजिड बॉडीवर मल्टिपल असे पार्टिकल आहेत.
M1 M2 आणि Mn हा पार्टिकल. मग आपल्याला काय करायला लागेल, सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे आपल्या प्रत्येकाची वेलॉसिटी काढायला लागेल. तर पहिले आपण घेऊया M1 पार्टिकल साठी. M1 पार्टिकल साठी V1 इतकी वेलॉसिटी त्याची असणार आहे. मग काय येईल, रेडियस R1 इंटू ओमेगा जो काय आहे. आता आपण प्रत्येकासाठी ओमेगाची जी काय व्हॅल्यू आहे ती सेम घेणार आहोत. त्याचं कारण काय, कारण की प्रत्येक पार्टिकल इंडिव्हिज्युअली फिरत नाही. जो काय पार्टिकल आहे तो त्या रोटेटिंग बॉडीवरनं किंवा जी काय रोटेटिंग बॉडी फिरते म्हणून जो काय स्पीड आहे किंवा जी काय पार्टिकलची फिरण्याची गती आहे ती रोटेटिंग बॉडी किंवा रिजिड बॉडी मुळे सर्व पार्टिकल्सला सेम लागणार आहे. म्हणजे काय ओमेगाची व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. सेम ऍज दुसऱ्या पार्टिकलची वेलोसिटी किती असणार आहे, तर R2 ओमेगा इतकी. आणि तिसऱ्या पार्टिकल म्हणजे त्याला आपण बोलतो या Vn किंवा Mn पार्टिकल साठी जी काय वेलोसिटी असणार ती किती असणार आहे, Vn Rn ओमेगा इतकी असणार आहे. बरोबर. आता आपण त्याच्या बघितले काय लिनियर वेलोसिटी किती आहे. आता आपण त्याची बघणार आहोत की त्याची कायनेटिक एनर्जी नक्की किती असणार आहे. आणि बेसिक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो तुम्हाला माहित आहे तो किती आहे, हाफ mv² इतका असणार आहे. इथे आपल्या प्रत्येकाची वेलोसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. सो फॉर कायनेटिक एनर्जीचं फॉर्म्युला काय, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². बरोबर. मग आपण प्रत्येकाची आपल्याला काय तर 3 वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. मग आपल्याला प्रत्येकाची अशी कायनेटिक एनर्जी काढावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला त्याची टोटल कायनेटिक बॉडी किंवा या रोटेटिंग बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. तर पहिले आपण बघूया पहिल्या पार्टिकल साठी. म्हणून काय, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल इज इक्वल टू हाफ mv² म्हणजे वेलोसिटीचा स्क्वेअर. आपल्याला माहित आहे का वेलोसिटीची व्हॅल्यू किती असणार आहे पार्टिकलची, तर R ओमेगा इतकी असणार आहे. मग या V च्या जागेवर मी R ओमेगा लिहिला तर चालेल. मग काय येणार आहे, R ओमेगा². बरोबर. हा झाला पहिल्या पार्टिकल साठी. सेम एज सेकंड पार्टिकलची जी काय कायनेटिक एनर्जी येणार आहे ती किती येणार आहे, हाफ m वेलोसिटीच्या जागेवर R2 ओमेगा². सेम एज थर्ड पार्टिकल म्हणजे त्याला आपण बोलूया नंबर ऑफ पार्टिकल साठी ती किती असणार आहे, हाफ m Rn ओमेगा². बरोबर. अशा प्रकारे आपल्याला तिघांची ही कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. मग आता मला काय करायला लागेल, तर मला या तिघांची कायनेटिक एनर्जी मिळाली पण त्या इंडिव्हिज्युअल अशी कायनेटिक एनर्जी विचारली का, नाही तर आपला क्वेश्चन काय आहे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. ही जी काय रोटेटिंग बॉडी जी काय रिजिड बॉडी तिची टोटल कायनेटिक एनर्जी किती आहे ती आपल्याला काढायला सांगितली. त्याच्यासाठी आपण सिंपली काय करूया, ज्या काय आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी मिळाली या तिन्ही आपण ऍड करूया. फॉर टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ n. आता आपल्याला काय करायला लागेल, तर या तिघांची कायनेटिक एनर्जी ऍड करावी लागेल. मग काय आहे, हाफ ओमेगा² ही जी काय व्हॅल्यू आहे ती काय आहे, तर सारखे याच्यामध्ये जर तुम्ही तिन्ही कायनेटिक एनर्जी बघितली तर हाफ आणि ओमेगा² ही काय आहे, तर सेम व्हॅल्यू आहे तिन्ही आपण बोलतो तिघांच्या कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणून आपण काय केली, ती आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू असल्यामुळे आपण ती सेपरेट आउट केली ब्रॅकेटच्या बाहेर. मग आपल्याकडे राहिलं काय, तर पहिल्यामधून M1 R1, सेकंड मधून M2 R2 प्लस थर्ड मधून Mn Rn. आपण काय केलंय, तर त्याची टोटल कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी आपण तिन्ही कायनेटिक एनर्जी ऍड केली. याच्यामध्ये तिघांमध्ये सिमिलर काय असेल, तर हाफ ओमेगा² हे सिमिलर आहेत म्हणून आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू. आता आपल्याकडे राहिला काय, तर मास M1 R1 प्लस M2 R2 प्लस Mn Rn. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया चा मी काहीतरी सांगितलं होतं, त्याचा फॉर्म्युला काय होता,
I इज इक्वल टू समेशन ऑफ M1 R1 M1 आणि काय फॉर्म्युला होता तर M1 R1 होता, बरोबर. मग मी ह्यांच्या जागेवर डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊ शकतो, बरोबर. मग माझा आन्सर काय येईल, हाफ ओमेगा स्क्वेअर, आणि ह्याच्या जागेवर मी काय घेऊ शकते तर समेशन ऑफ MI किंवा M1 R1 स्क्वेअर, बरोबर. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे, नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शियाचा. मग जो काय आन्सर येणार आहे तो किती येणार आहे, हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू आय. आणि ज्यावेळेस आपण त्याला प्रॉपरली रिअरेंज करू, ज्यावेळेस आपल्याला कायनेटिक एनर्जी काय मिळणार आहे ती किती असणार आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इथं तुमचा कायनेटिक एनर्जी कशासाठी तर रोटेटिंग बॉडी हा इक्वेशन झालेला आहे. सिंपल आहे. सर्वात पहिले आपण काय केलं तर कन्सिडर त्याचा काहीतरी मास असणार आहे, त्याचा काहीतरी स्पीड असणार आहे. म्हणून आपल्याला काय भेटला तर सगळ्यात पहिले आपण घेतला तो लिनियर वेलोसिटीचा फॉर्म्युला. आणि प्रत्येक आपल्याला काय दिसतं, रिजिड बॉडीवर एकापेक्षा जास्त पार्टिकल्स आहेत, किती तर 3 पार्टिकल आहेत. म्हणून आपण काय घेतला सिंपली त्याच्या वेलोसिटी, सर्वात पहिले काय काढला आपण त्याची वेलोसिटी काढली, आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला काय होता, आर ओमेगा इतका फॉर्म्युला होता. आपल्याला काय दिसतं 3 पार्टिकल आहे, मग प्रत्येकाची वेलोसिटी काय असणार, काहीतरी डिफरंट असणार. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आपण घेतला, पहिल्यासाठी R1 ओमेगा, दुसऱ्यासाठी R2 ओमेगा, तिसऱ्यासाठी RN ओमेगा. आणि याच्यामध्ये जो काय ओमेगा आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे. का, कारण की ती पूर्ण रिजिड बॉडी, पार्टिकल जे आहे ते रिजिड बॉडीवर आहे, म्हणजे पूर्ण बॉडी एकदाच फिरणार आहे. म्हणून जो काय प्रत्येकाची स्पीड असणार आहे ती कशी असणार आहे, सेम. म्हणून तिथं ओमेगाची व्हॅल्यू आपण काय घेतली, सेम घेतलेली. त्याच्यानंतर आपला काढायचं काय, आपला मेन गोल काय तर कायनेटिक एनर्जी शो करायचं. फॉर कायनेटिक एनर्जी प्रत्येकासाठी आपण कायनेटिक एनर्जी घेतली. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर इतका असणार आहे. त्याच्यामुळे मी काय केला तर इथे जो काही वेलोसिटीचा फॉर्म्युला होता त्याच्या जागेवर त्या वेलोसिटीची व्हॅल्यू पुट केली, प्रत्येकाची मला कायनेटिक एनर्जी मिळाली. त्याच्यानंतर लास्टला मी काय केला तर तिन्ही जे काही कायनेटिक एनर्जी होती त्या ऍड केल्या, आणि लास्टला माझी जे काही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला आहे कशासाठी तर रोटेटिंग बॉडीसाठी, ती किती आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि यावरनं तुम्हाला सम सुद्धा विचारू शकतात. फॉर्म डिस्क रोटेट करणार आहे, मग त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला डायग्राम दिले, बघा डायग्राम दिले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं एक आतली साईड आहे आणि एक बाहेरची साईड आहे. जी काय आतली साईड आहे तिचा रेडियस किती आहे, स्मॉल आर इतका आहे, आणि जी काय ओव्हरऑल जो काही रेडियस आहे तो आर इतका आहे. जी तुम्हाला आउटर बॉडी दिसते तिचा जो काही वेट आहे तो स्मॉल वेट आहे, किंवा जो काही वेट आहे तो एकदम कमी आहे, तो म्हणून आपण कन्सिडर किती केलाय, डीएम इतका कन्सिडर केलेला आहे. आणि ह्या दोन बॉडी किंवा जी आतली बॉडी आहे आणि जो काय आउटर एलिमेंट आहे, ह्या दोघांमधला जो काय अंतर आहे तो किती आहे, dr इतका आहे. मग आपल्याला यावरनं काय काढायचं आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया साठी आपण सर्वात पहिले काय करतो तर जी गोष्ट आपल्याला डायग्राम मध्ये दिसते तीच आपल्याला वर्डिंग मध्ये लिहायची. मग काय दिसतंय, लेट कन्सिडर युनिफॉर्म डिस्क with mass m, बरोबर. मास m इतका तिचा मास आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय दाखवलंय त्याच्यामध्ये तर रेडियस, अँड विथ रेडियस r, बरोबर. अजून आपण जी काय घेतलेली आहे ती काय घेतलेली आहे, सर्क्युलर डिस्क घेतलेली आहे, बरोबर. मग तिचा काहीतरी एक सरफेस येणार आहे, काहीतरी सरफेस डेन्सिटी येणार आहे. मग अँड विथ सरफेस डेन्सिटी आणि त्याची जी काही सरफेस डेन्सिटी येणार आहे ती किती येणार आहे तर सिग्मा इतकी येणार आहे, बरोबर. मग पहिल्यांदा जी काय सरफेस डेन्सिटी आहे त्याचा फॉर्म्युला काय येते तर मास अपॉन एरिया. फॉर्म्युला काय त्याचा, मास अपॉन एरिया, बरोबर. आणि तुम्हाला दिसते का याच्यामध्ये एक सिंगल असं सरफेस नाही, याच्यामध्ये 2 सरफेस आहेत. एक आहे हा स्मॉल एलिमेंट जो आउटर बॉडी आहे त्याची, आणि इनर बॉडी जी काय तो झाला त्याचा एक दुसरा एलिमेंट. सर्वात पहिले आपण त्याच्या
जो का आतली बॉडी आहे त्याचा सरफेस एरिया आपण बघणार आहोत, बरोबर, किंवा त्याचा सरफेस डेन्सिटी बघणार आहोत. सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, तर मास अपॉन एरिया. आता जो त्याचा मास आपल्याला माहित आहे का, नाही, पण जी का आपण बॉडी घेतली तिथं आपल्याला एरिया माहित आहे, आणि जो काही एरिया असणार आहे तो किती असणार आहे, तर त्याचा जो काही एरिया असणार आहे तो असणार आहे मी मरो असाच घेतो इंचेस चालू करते. आणि जो काय त्याचा सरफेस एरिया असणार आहे तो किती असणार आहे, एम अपॉन ए, बरोबर. त्याचा मास आपल्याला माहित नाही, आणि जी काय बॉडी आपण इमॅजिनरी बॉडी कन्सिडर करूया, काय इमॅजिनरी बॉडी म्हणून त्याचा मास आपल्याला माहित नाही, पण काय आहे त्याचा एरिया आपल्याला माहित आहे. काय एक सर्क्युलर अशी डिस्क आहे, काय सर्क्युलर अशी डिस्क आहे, मग त्याचा जो काही एरिया येणार आहे तो किती येणार आहे, तर पाय आर स्क्वेअर, बरोबर. मग हा जो काही सरफेस एरिया झालाय ह्या बॉडीच्या आतल्या बाजूचा जो काही सरफेस एरिया आहे तो आहे, तो किती आहे त्याचा सरफेस डेन्सिटी, तर सिग्मा इज इक्वल टू एम अपॉन पाय आर स्क्वेअर, बरोबर. आता आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये सिंपली एक मेजर इलेमेंट दिसतंय आणि एक स्मॉलर इलेमेंट दिसतं किंवा एक मायनर इलेमेंट दिसतंय. हा झाला तुमचा फॉर्म्युला मेजर इलेमेंट साठी. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. सेम ऍज आपल्याला काय बघायचे तर त्याची सरफेस डेन्सिटी बघायची आहे कशासाठी, तर आउटर बॉडीसाठी. सेम पुन्हा किंवा मी इथे लिहिते फॉर स्मॉल इलेमेंट, बरोबर. मग आता त्याचा स्मॉल इलेमेंट आता आपल्याला माहित आहे हा काय तर एक छोटीशी अशी आउटर ऑर्बिट आहे, मग त्याचं वजन सुद्धा कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि त्याचं वजन किती दिलाय ताई, किंवा आपण कन्सिडर किती केलाय तर डीएम इतका. डीएम का, तर एखादी व्हॅल्यू कशी असते ज्यावेळेस छोटी असते त्यावेळेस आपण काय कन्सिडर करतो, तर डी त्याच्या पुढे लावतो, म्हणजे याचा जो काय मास आहे तो कसा आहे एकदम कमी आहे, म्हणून आपण काय कन्सिडर करतो, डीएम हा कन्सिडर करतो. मग काय येईल तुमचा फॉर्म्युला डीएम अपॉन, आता आपण त्याचा एरिया आहे, एरिया काय घेणार आहोत, तर यावेळेस आपण त्याचा एरिया घेणार आहोत आउटर बॉडीचा, तो असणार आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल, म्हणजे तो झाला तुमचा 2 पाय आर, बरोबर. प्लस आपल्याला काय दिलाय तर ते डिस्टन्स दिलेला आहे, त्याचा डिस्टन्स किती दिलाय तर dr इतका दिलेला आहे, म्हणजे इंटू dr, बरोबर. वाटलं तर मी इथे लिहून पण ठेवतो, जो काय 2 पाय आर आहे तो काय नथिंग बट अ सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल, बरोबर. आता हा झाला आपल्याला मिळाला आहे काय, तर ही मिळाली आहे सरफेस डेन्सिटी कशाची, तर जी काय आउटर ऑर्बिट किंवा आउटर इलेमेंट आहे त्याची, ती किती आहे, डीएम अपॉन 2 पाय इंटू dr इतकी आहे. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला मेजर काम काय तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर. पण आपल्याकडे काय आहे त्याच्यासाठी दोन्हींची डेन्सिटी दोन्ही काय तर एकाच बॉडीचे आहेत, जरी इनर आणि आउटर बॉडीचे किंवा इनर आणि आउटर इलेमेंटचे असले तरी एकाच बॉडीच्या दोन्ही सरफेस डेन्सिटी आहे, मग मी दोघांना कम्पेअर करू शकते. मग काय येईल बघा, एम अपॉन पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू डीएम अपॉन 2 पाय आर dr, बरोबर. आता याच्यामधून पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल तर त्या डीएम ची व्हॅल्यू किती आहे, जो आपण आउटर मास घेतलेला आहे, बरोबर, किंवा आउटर बॉडीचा जो काही मिनिमल मास आहे त्याची व्हॅल्यू किती आहे तो आपल्याला कन्सिडर करायला लागेल. त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण रिअरेंज करू त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, डीएम इज इक्वल टू 2 पाय आर dr अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू एम, बरोबर. डीएम ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2 पाय आर इंटू dr अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू एम. आता त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू रिड्यूस होऊ शकतात का, तर एक व्हॅल्यू सगळ्यात रिड्यूस होऊ शकते ती म्हणजे पायची व्हॅल्यू, बरोबर. अजून काय याच्यामध्ये रिड्यूस होण्यासारखा नाही. मग आपल्या डीएम ची व्हॅल्यू किती मिळते, डीएम इज इक्वल टू 2 आर इंटू dr अपॉन आर स्क्वेअर इंटू एम, बरोबर. आता आपला मेजर फॉर्म्युला काय किंवा आपला मेजर काम काय करायचंय तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय कशाचा, तर युनिफॉर्म डिस्कचा, बरोबर. आणि जो काय आपल्याला मास दिलेला आहे तो कसा दिला, एकदम मिनिमल मास दिलाय किंवा कमीत कमी मास आहे, स्मॉलर मास आहे.
आणि आपल्याला माहित आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस स्मॉलर व्हॅल्यू असते त्यावेळेस आपण स्मॉलर व्हॅल्यू साठी काय मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला घेतो. तो फॉर्म्युला असतो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. फॉर्म्युला काय असतो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम. त्याच्यामध्ये आय ची व्हॅल्यू I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे ती 2r इंटू dr अपॉन आर स्क्वेअर इंटू एम. बरोबर. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं तर आयची किंवा आयचा फॉर्म्युला म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तो किती असणार आहे एखाद्या स्मॉलर बॉडीसाठी किंवा स्मॉलर मास असणाऱ्या बॉडीसाठी तो किती असणार आहे तर इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम इतका असणार आहे. आपल्याला डीएम ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये प्लेस केल्यानंतर आपल्याला इक्वेशन 3 हा मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं तर सिंपली ज्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे त्या आपल्याला काय करायचं तर ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं. काय मिळेल आपल्याला I इज इक्वल टू 2m अपॉन आर स्क्वेअर. या काय झाल्या कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता आपल्याकडे राहिला काय ज्या काय व्हॅल्यू राहिल्या त्याला आपण नॉर्मली इंटिग्रेशन करूया आणि जो काय लिमिटेशन असणार आहे ते 0 टू r इतके असणार आहे. मग राहिला काय आपल्याकडं हा आर स्क्वेअर हा आर आणि हा dr म्हणजे सिंपली आर क्यूब dr. बरोबर. मग आपण काय करूया तर ह्या आर क्यूब dr ला काय करूया आपण तर इंटिग्रेट करूया. इंटिग्रेट केल्यावर आपल्याकडे काय राहील तर R4 बरोबर अपॉन 4 आणि जी काय लिमिटेशन असणार आहे म्हणजे 0 टू r. बरोबर. ही झाली आपली लिमिटेशन. आता सिंपली ह्याच्या नंतर आपण काय करूया तर त्याला इंटिग्रेट करू आणि इंटिग्रेट केला आपला जो लास्ट आन्सर येते तो किती असणार आहे 2m अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू R4 अपॉन 4. बरोबर. हा आपला आन्सर येणार आहे. मग 2 ने 4 ला ज्यावेळेस आपण डिवाइड करू राहिला आपल्याकडे 2 ह्या r ने ह्या r ला कट केला आपल्याकडे राहिला r स्क्वेअर. मग आपला जो काय आन्सर येतो तो किती असणार आहे mr स्क्वेअर अपॉन 2. म्हणजे जी काय तुमची मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे कशाची तर युनिफॉर्म डिस्कची ती किती असणार आहे I इज इक्वल टू mr स्क्वेअर अपॉन 2 इतकी असणार आहे. किंवा यालाच आपण सिंपल फॉर्म मध्ये कशा लिहू शकतो किंवा याला अजून तर तुमचा जो काही मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो किती असणार आहे हाफ mr स्क्वेअर इतका असणार आहे. म्हणजे जो काही तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा जर युनिफॉर्म दिसला तो किती असते हाफ mr स्क्वेअर. आता हा तुम्हाला सॉल्व एखादा सम सुद्धा सॉल्व करायला येऊ शकतो किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला हा डेरिव्हेशन सुद्धा विचारू शकतात. काय तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क एक्सप्लेन द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क किंवा डिराइव्ह द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. आणि जो काय तुमचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा जर युनिफॉर्म दिसला तो किती असणार आहे हाफ mr. आता आपण जो काय नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत तो म्हणजे आपला रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन हा मेजरली 2 मार्काला विचारणारा प्रश्न आहे. तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नक्की काय तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे नथिंग बट अ सेंटर आणि जो काय पूर्ण रिजिड बॉडी आपण घेतली किंवा एखादी बॉडी तिचा मास जिथं कॉन्सन्ट्रेटेड झालाय सेंटर आणि जितकं तुमचा मास कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे त्या बॉडीचा ह्या दोघांमधला जो का अंतर असतं त्याला आपण काय बोलतो तर रेडियस ऑफ गायरेशन. आणि त्याला जो काय डिनोट करतो तो आपण डिनोट करतो कशाने तर केन. त्याची डेफिनेशन बघा द डिस्टन्स बिटवीन ऍक्सेस ऑफ रोटेशन म्हणजे जिथून बॉडी काय होणार आहे तो रोटेट होणार आहे. द डिस्टन्स बिटवीन ऍक्सेस ऑफ रोटेशन अँड अ पॉइंट वेअर द टोटल मास इज कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जिथून ऍक्सेस काय होणार आहे रोटेट होणार आहे आणि जिथं पूर्ण बॉडीचा मास कॉन्सन्ट्रेट केलाय ह्या दोघांमध्ये जो का अंतर असतो त्याला आपण काय बोलतो मास ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशनची जी काय व्हॅल्यू असते तर नॉर्मल जो काही मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय I इज इक्वल टू mr स्क्वेअर. तर इथे आपण रेडियस घेणार आहोत का तर नाही आपण काय घेणार आहोत त्या दोघांमधला डिस्टन्स आणि डिस्टन्सचा डिनोट कशाने करतो केने. म्हणून इथं आपण काय घेतो I इज इक्वल टू
एम के स्क्वेअर, बरोबर. आणि त्याच्यामध्ये का के ची व्हॅल्यू असते विथ दिस किंवा या मोमेंट ऑफ इनर्शियाचा यूज करून आपल्याला के ची व्हॅल्यू किती भेटते, √I/m. आणि याच्यामध्ये जो का मास असते तो कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि जो काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो कसा असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. कशाला, तर रेडियस ऑफ गायरेशनच्या स्क्वेअरला. इथं जाऊन हा आजचा आपला लेक्चर संपलेला आहे. आता अजून एक लेक्चर आपण ट्राय करू का लवकरात लवकर लेक्चर टाकण्याचा, आणि एका लेक्चर बाकीचा जो काही एक लेक्चर झालाय त्याच्यामध्ये हा लेसन आपण कम्प्लीट करून टाकू. होप सो जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.